महायुतीतला शिरूरच्या जागेवरती तिढा सुटलाय। शिंदे गटाचे नेते आढळराव पाटील हे शिरूरमधनं अजित पवार गटाकडनं लढणार आहेत। मात्र साताऱ्यातनं उदयनराजेंचं काय होणार याचाही निर्णय आज रात्रीच होण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये थोड्याच वेळात अमित शहा आणि उदयनराजे यांची भेट होणार आहे, तर अमरावतीमधून अडसुळांचाही निर्णय बाकी आहे। पाहूयात। शिवाजी आढळरावांचं ठरलं, पण साताऱ्यातनं उदयनराजे आणि अमरावतीतनं आनंदराव अडसुळांचं काय? शिरूर लोकसभेचा तिढा सुटलाय, पण उदयनराजे आणि अडसुळांबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही। अमोल कोल्हेंविरोधात शिरूरमधनं लढणारच असा एल्गार पुकारलेले शिंदेंच्या शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार आहेत। दादांच्या उपस्थितीत आढळरावांचा पक्षप्रवेश असेल। 26 तारखेला संध्याकाळी फार मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे। आणि आतापासूनच आढळरावांनी कोल्हेंना रेकॉर्ड ब्रेक मतांनी जिंकण्याचं चॅलेंज दिलंय। माझं जे कॅल्क्युलेशन आहे, मी आजपर्यंत ज्या निवडणुका जिंकलोय, काही नसताना एक पहिली निवडणूक 30,000 मतांना जिंकलो, दुसरी 1,80,000, तिसरी 3,03,000, चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील अशी मला अपेक्षा आहे। दार ठोठावल्यानंतर उघडलेलं एक दार आहे, त्यामुळे बाय चॉईस येणारी उमेदवारी आणि नाईलाजास्त दिली जाणारी उमेदवारी यामध्ये फरक आहे असं मला वाटतं। एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना येऊन त्यांच्या आमदारांची समजूत काढावी लागणं, कार्यकर्त्यांची समजूत काढावी लागणं, मनोमिलन करावं लागणं, आणि ज्या कार्यकर्त्यांनी 20 वर्ष टोकाचा संघर्ष केलाय अशा व्यक्तीला केवळ नाईलाज म्हणून स्वीकारावं लागणं, मला वाटतं की ही जी परिस्थिती ही परिस्थितीच खूप बोलकी, त्याच्यावर मी वेगळं भाष्य करण्याची गरज आहे। आढळरावांचा विषय निकाली निघाला, मात्र आता साताऱ्यावरनं पेच कायम आहे। साताऱ्याच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा आहे, तर उदयनराजे भाजपकडनं लढण्यास इच्छुक आहेत। त्यासाठी 3 दिवसांपासून उदयनराजे दिल्लीत आहेत। केंद्रीय नेतृत्वाच्या भेटीआधी स्वतः फडणवीसांनी दिल्लीत उदयनराजेंच्या घरी त्यांची भेट घेतली। जवळपास 30 मिनिटं फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासोबत उदयनराजेंची चर्चा झाली। तर उदयनराजेंच्या तिकिटाचा निर्णय अमित शहा घेणार असल्याचं फडणवीस म्हणाले। उदयन महाराजांची भेट ही गृहमंत्री मोदयांशी आज होईल आणि मग त्यांचं जे मत आहे ते गृहमंत्री मोदयांसमोर मांडतील। त्यानंतर जो काही अंतिम निर्णय आहे तो निर्णय गृहमंत्री महोदय घेतील। उदयनराजे कमळावरच लढण्यास इच्छुक आहेत आणि सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढण्यास उदयनराजे तयार नाहीयेत। इकडे अमरावतीचाही तिढा कायम आहे। अमरावतीत भाजपच लढणार हे फडणवीसांनंतर बावनकुळेंनीही स्पष्ट केलंय। पण शिंदेंच्या शिवसेनेच्या अडसुळांना तिकीट मिळणार की नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर लढणार हा पेच आहे। अडसूळ ही बंडाच्या पवित्रात असून लढणारच अशी त्यांची भूमिका आहे। अमरावती जागा ही भाजपकडे आहे आणि लवकरच उमेदवार जाहीर होईल। भाजपच्या चिन्हावर उमेदवार असेल तिथे 100% भाजपचाच उमेदवार लढणार आहे। महायुतीचे आम्ही सर्व नेते बसून योग्य पद्धतीने आमचं जागा वाटप करू। जिंकण्याचा आमचा महत्त्वाचा निकष आहे। जिंकण्याचा निकष असल्यामुळं जी जागा जो जिंकेल त्यांनी लढली पाहिजे। प्रतिष्ठा नाही आहे एकामेकाची, ही जागा आम्ही लढवू की ती जागा आम्ही लढू। जिंकण्याकरता ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत किंवा जे जे निकष आहेत ते आम्ही पूर्ण करू। दुसरीकडे नवनीत राणांना मदत करण्यास बच्चू कडूंनी नकार दिला असून आपणही अमरावतीतनं उमेदवार देऊ शकतो असा इशारा महायुतीला दिलाय। युतीनं धर्म पाळला नाही। आमचे 2 आमदार असताना तुम्ही साधा विचारत नाही आणि तिकीट जाहीर करण्याची भाषा करताय, एवढं स्वस्त समजू नये ना। तुम्हीच जर धर्म पाळत नसाल तर आम्ही तर लहानच आहोत, आम्ही फकीरच आहोत। मग तुम्ही महायुतीतून बाहेर पडून उमेदवार देणार आहात प्रहारचा? वेळ आली तर देऊच। सुरुवात त्यांनी केली आहे तोडाची, तर आम्ही तोडू। कसं आहे, आम्हाला त्याचं वाईट वाटतंय, युतीतून बाहेर जायचं नाही आमची मनातली इच्छा आहे, पण तुम्हाला ठेवायचंच नाही तर आम्ही एवढे काही गुलाम पण नाही आहे, एवढे लाचार पण नाही आहे। आढळरावांना दादांकडे पाठवून शिंदेंनी शिरूरचा मार्ग काढला। आता उदयनराजे आणि अडसुळांचा निर्णयही पुढच्या काही तासात होईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.